स्टार्टअप सुरू करायचं स्वप्न आहे, पण शहरात जाणे इतकी आर्थिक ताकद नाही. आज तुम्हाला वाटत आहे की व्यवसाय फक्त शहरातच होतो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे की सरकारची एक योजना तुमचं गावच तुमचं ऑफिस, फॅक्टरी आणि मार्केट बनवू शकते. गावात व्यवसाय सुरू करणं आज कमजोरी नाही, तर योग्य योजना माहीत असेल तर सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज ठरू शकतोय. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे, पण परिस्थिती, पैसा किंवा जागा आड येते. आजही आपल्या देशात अनेक लोकांना वाटतं की व्यवसाय करायचा असेल तर शहरात जावंच लागतं, मोठी गुंतवणूक करावी लागते आणि मोठी डिग्री असावी लागते. पण वास्तव हे आहे की सरकारने आता अशी एक योजना आणली आहे जी गावात राहणाऱ्या सामान्य माणसालाही उद्योजक बनवू शकते, फक्त योग्य पद्धतीने पुढे गेलं तर. आज आपण एस्पायर स्कीमबद्दल सविस्तर आणि प्रामाणिकपणे बोलणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे, ती काय देते, कुणासाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक कुठे चुकतात. सुरुवातीला एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घेऊया. ही केंद्र सरकारची अधिकृत योजना आहे जिचं नाव आहे एस्पायर स्कीम. ही योजना लहान उद्योग, ग्रामीण स्टार्टअप्स आणि स्वयंरोजगारांसाठी बनवण्यात आली आहे. पण इथे एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे एस्पायर ही योजना थेट हातात पैसे देणारी योजना नाही. एस्पायरचं काम आहे तुम्हाला व्यवसायासाठी तयार करणं, तुमचं रिस्क कमी करणं, ट्रेनिंग देणं, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं आणि नंतर बँक, मुद्रा किंवा PMEGP सारख्या योजनांमधून लोन मिळवण्याचा मजबूत प्रॅक्टिकल मार्ग तयार करून देणं. आता आपण बघूया की एस्पायर स्कीम म्हणजे काय. एस्पायर म्हणजे अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्री अँड एंटरप्रेन्योरशिप. फुल फॉर्म लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे योजनेचं काम. एस्पायर ही योजना MSME मिनिस्ट्री अंतर्गत येते आणि तिचं मुख्य उद्देश असा आहे की व्यवसाय आणि उद्योजकता ही संकल्पना फक्त शहरांपुरती मर्यादित न राहता गावागावात पोचावी. सरकारचं लक्ष आहे की गावातच उद्योग उभे राहावेत, गावातच रोजगार निर्माण व्हावं आणि लोकांचं शहराकडे स्थलांतर करावं लागू नये. म्हणूनच एस्पायर फक्त पैसे देत नाही, तर तुम्हाला व्यवसाय कसा चालवायचा याची पूर्ण तयारी करून देते. आता एस्पायर प्रत्यक्षात काय देते म्हणजे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, एस्पायर थेट कॅश देत नाही, पण तुमच्या व्यवसायाचा एकूण खर्च 50 ते 60% कमी करते. सामान्य परिस्थितीत एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ट्रेनिंग, मशीन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि माहिती यासाठी प्रचंड खर्च येतो. एस्पायर अंतर्गत मात्र तुम्हाला अत्यंत कमी पैशात किंवा अनेक वेळा पूर्णपणे मोफत ट्रेनिंग मिळते. या ट्रेनिंगमध्ये फक्त थिअरी नाही, तर प्रत्यक्षात काम कसं करायचं, खर्च कसा मोजायचा, मालाची क्वालिटी कशी ठेवायची, पॅकिंग कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो माल विकायचा कसा, हे सगळं प्रॅक्टिकली शिकवलं जातं. याबरोबरच जे मशीन्स आणि साधन सामग्री एखाद्या सामान्य माणसाला स्वतः विकत घेणं शक्य नसतं, ती एस्पायर अंतर्गत कॉमन फॅसिलिटी सेंटरमधून शेअर वापरण्यासाठी मिळते. म्हणजे तुम्हाला लाखो रुपये खर्च करून मशीन्स घ्यायची गरज पडत नाही, फक्त वापरासाठी थोडे मेंटेनन्स चार्जेस द्यावा लागतात. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीचे व्यवसाय सुद्धा ग्रामीण भागात शक्य होतात. आता बोलूया लोन, सबसिडी आणि इंटरेस्ट रियालिटी बद्दल. तर एस्पायर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मुद्रा किंवा PMEGP सारख्या योजनेअंतर्गत 5 ते 25 लाख रुपये लोन मिळवण्याची संधी मिळते. यामध्ये PMEGP अंतर्गत 15% ते 35% पर्यंत सबसिडी मिळू शकते, जी तुमच्या लोकेशन आणि कॅटेगरीवरती अवलंबून असते. उदाहरणार्थ जर तुमचा प्रोजेक्ट 10 लाखांचा असेल तर त्यातील 2 ते 3.5 लाख सरकार सबसिडी म्हणून देते आणि उरलेली रक्कम लोन स्वरूपात मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस्पायर ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि बिझनेस प्लॅन सोबत जेव्हा तुम्ही बँकेत जाता तेव्हा बँक तुम्हाला एक सिरियस प्रिपेअर्ड एंटरप्रेन्योर म्हणून पाहते. त्यामुळे लोन अप्रूव्हल प्रोसेस तुलनेने सोपी आणि वेगवान होते. शिवाय अशा केसेसमध्ये व्याजदर सुद्धा सामान्य बिझनेस लोनपेक्षा कमी म्हणजे 8 ते 10% पर्यंत येतो. आता सगळ्यात मोठी चूक काय असते, इथेच बहुतांश लोक सगळ्यात मोठी चूक करतात. अनेकांना वाटतं की आधी लोन मिळालं पाहिजे मगच आपण बिझनेस सुरू करू, पण ही विचारसरणी पूर्णपणे चुकीची आहे. कोणतीही बँक किंवा योजना आधी पैसे देत नाही, तर आधी ती पाहते की समोरचा माणूस शिकलेला आहे का, त्याच्याकडे प्लॅन आहे का आणि तो डिसिप्लिन पाळणारा आहे का. योग्य पद्धत ही आहे, आधी स्किल शिका, मग बिझनेस प्लॅन तयार करा,
मग गव्हर्नमेंट सपोर्ट घ्या आणि शेवटी लोनसाठी अप्लाय करा. एस्पायर ही योजना याच क्रमाने काम करते आणि म्हणूनच ती सिरियस लोकांसाठीच उपयोगी ठरते. आता बिझनेस आयडियाकडे आपण बघूया. गावात व्यवसाय सुरू करायचा असेल तर शहरासारखी विचारसरणी चालत नाही. गावात यशस्वी होणारे व्यवसाय तेच असतात जे स्थानिक संसाधनावरती आधारित असतात. उदाहरणार्थ, जिथे दूध सहज उपलब्ध आहे तिथे डेअरी आणि व्हॅल्यू एडिशन, जिथे धान्य मुबलक आहे तिथे फूड प्रोसेसिंग, आचार, पापड, मिलेट सारखे व्यवसाय, कमी गुंतवणुकीत मशरूम फार्मिंग किंवा स्थानिक हँडलूम आणि क्राफ्टला मॉडर्न डिझाईन, पॅकेजिंग आणि मार्केट देणं, हे सगळे व्यवसाय ग्रामीण वास्तवाशी जोडलेले आहेत आणि म्हणूनच टिकाऊ ठरतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही एस्पायर योजना नेमकी कोणासाठी आहे? अनेकांना वाटतं की अशा सरकारी योजना फक्त डिग्री होल्डर्स, MBA केलेले किंवा आधीच बिझनेस एक्सपिरियन्स असलेल्यांसाठी असतात. पण एस्पायर बाबतीत हे पूर्णपणे चुकीचं आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की गावात किंवा लहान शहरात राहणाऱ्या सामान्य माणसालाही उद्योजक बनवायचं. एस्पायरसाठी अप्लाय करण्यासाठी किमान वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे, पण वरची कोणतीही कठोर वयोमर्यादा नाही. शिक्षणाच्या बाबतीत मोठा दिलासा आहे. 10वी पास असणं पुरेसं आहे. डिग्री, MBA किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड आवश्यक नाही, कारण एस्पायर पढाईपेक्षा शिकवण्याची तयारी पाहते. अनुभवाची अट नाही. अगदी बिगिनर असला तरीही तुम्ही एलिजिबल आहात. या योजनेचा फोकस ग्रामीण भाग, लहान शहरे आणि कसबे यावर असल्यामुळे गावात राहणारे किंवा गावातच व्यवसाय सुरू करणारे लोकांना प्राधान्य निवडले जाते. उत्पन्नाची कोणतीही ठराविक मर्यादा नाही आणि BPL कार्ड अनिवार्य नाही, कारण इथे फोकस इन्कमवर नाही तर बिझनेस पोटेन्शियलवर असतो. SC, ST, OBC, महिला आणि जनरल सगळ्यांसाठी ही योजना खुली आहे. आणि लोन स्टेजला SC, ST व महिलांना PMEGP अंतर्गत अतिरिक्त सबसिडी किंवा प्रेफरन्स मिळू शकते. मात्र जे लोक ट्रेनिंग अटेंड करायला तयार नाहीत किंवा फक्त लोनसाठी अप्लाय करतात, अशांना अडचण येते. एस्पायर शॉर्टकट नाही, ही एक प्रोसेस बेस्ड स्कीम आहे. आणि जर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असेल, शिकण्याची इच्छा असेल आणि गावात किंवा लहान शहरात व्यवसाय सुरू करण्याचा ठाम विचार असेल तर एस्पायरसाठी पूर्णपणे तुम्ही एलिजिबल आहात. आता त्याची प्रोसेस काय आहे ते बघूया. आता प्रश्न येतो, ठीक आहे हे सगळं समजलं, पण सुरुवात नेमकी करायची कशी? तर ही योजना इथेच वेगळी ठरते, कारण ती कोणालाही थेट लोनकडे ढकलत नाही, तर तुम्हाला एक ठराविक प्रॅक्टिकल प्रक्रिया फॉलो करायला लावते. सर्वात पहिलं पाऊल म्हणजे स्वतःची स्किल आणि आपल्या गावातील उपलब्ध संसाधन ओळखणं. म्हणजे तुमच्या भागात दूध सहज मिळत असेल तर डेअरी आणि व्हॅल्यू एडिशन, धान्य उपलब्ध असेल तर फूड प्रोसेसिंग, शेतीपूर्वक काम, हँडलूम किंवा स्थानिक क्राफ्ट असा बिझनेस आयडिया निवडायचा जो गावाच्या वास्तवाशी जुळणारा असेल. यानंतर दुसरं पाऊल म्हणजे एस्पायर अंतर्गत अधिकृत ट्रेनिंग सेंटर गाठणं, जिथे KYIC, MSME, RSETI किंवा इतर गव्हर्नमेंट अप्रूव्ड संस्थामार्फत तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंड लेवल ट्रेनिंग दिलं जातं. ही ट्रेनिंग फक्त सर्टिफिकेटसाठी नसते, तर व्यवसाय कसा चालवायचा, मशीन्स कशी वापरायची, खर्च कसा काढायचा आणि मार्केट कसं शोधायचं, हे सगळं प्रॅक्टिकली शिकवण्यासाठी असते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर पुढचं पाऊल म्हणजे मेंटरसोबत बसून एक रिअलिस्टिक बिझनेस आयडिया प्लॅन करणं. या टप्प्यावर खर्च, संभाव्य नफा, रिस्क आणि मार्केट डिमांड याचा स्पष्ट अंदाज घेतला जातो, कारण हाच प्लॅन पुढे बँकेसमोर सादर केला जाणार असतो. त्यानंतर चौथं पाऊल येतं, बँक, मुद्रा किंवा PMEGP अंतर्गत लोनसाठी अप्लाय करणं. इथे एस्पायर ट्रेनिंग सर्टिफिकेट्स आणि तयार बिझनेस प्लॅनमुळे तुमची क्रेडिबिलिटी खूप वाढते. त्यामुळे लोन अप्रूव्हलची शक्यता जास्त असते आणि सबसिडी मिळण्याचा मार्ग खुला होतो. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट सतत लक्ष ठेवायची, एस्पायर स्वतः पैसे देत नाही, पण पैसे मिळण्यापर्यंत पोहोचणारी पूर्ण सिस्टीम तुमच्यासाठी तयार करून देते. म्हणूनच जो माणूस ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप, शिस्तीत आणि संयमाने फॉलो करतो, त्याच्यासाठी एस्पायर ही योजना फक्त सरकारी स्कीम न राहता एक बिझनेस लॉन्च पॅड ठरतो. आता मी असं कधीच म्हणणार नाही की ही योजना वापरून सगळेच लोक श्रीमंत होतात. वास्तव असं आहे की 10 लोक सुरुवात करतात, त्यापैकी 2 ते 3 लोकच डिसिप्लिन पाळतात, ट्रेनिंग अप्लाय करतात आणि प्लॅनप्रमाणे काम करतात आणि तेच यशस्वी होतात. ते योजना वाईट असल्यामुळे नाही, तर ते स्वतः प्रोसेस आणि शिस्त दुर्लक्षित करता म्हणून. तर गावात राहणं ही कधीच कमजोरी नाही, पण योग्य मार्गदर्शन न मिळण्यामुळे ते आपल्याला तसं वाटत होतं. आज जर योग्य सिस्टम, योग्य ट्रेनिंग आणि योग्य सपोर्ट मिळाला तर गावच तुमचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज बनू शकतं. ही योजना पैसे देत नाही, पण दिशा देते. आणि लक्षात ठेवा, दिशा ही सगळ्यात महाग गोष्ट आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणालाही गावात व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमेंटमध्ये गाव बिझनेस असं नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा आणि मराठी बॉसवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.